सर्वांना नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये यूपीएस मधील विविध सर्किट बोर्ड कसे ओळखायचे आणि विविध टेस्टिंग पॉइंट्सवर व्होल्टेजचे निरीक्षण कसे करायचे ते शिकूया। उद्देश्य, या व्हिडिओच्या शेवटी आपण हे करू शकाल: 1. यूपीएस चे विविध विभाग ओळखणे आणि सर्किट बोर्डवर टेस्टिंग पॉइंट शोधणे। 2. यूपीएस मधील विविध सर्किट बोर्डांवर व्होल्टेज किंवा वेव्ह फॉर्म मोजणे। हे प्रात्यक्षिक करण्यासाठी लागणारी साधने आणि उपकरणे आपण गोळा करू। ट्रेनीज टूल किट 1 सेट, डिजिटल मल्टीमीटर प्रोब सह 1, CRO 0 ते 20 मेगाहर्ट्ज ड्युअल चॅनल 1, यूपीएस बॅटरी सह 1 सेट, सेफ्टी ग्लव्स 1 सेट। प्रक्रिया: स्टेप 1. पॉवर कॉर्डला मुख्य सप्लाय पासून डिस्कनेक्ट करून ठेवा आणि यूपीएस युनिट उघडा। स्टेप 2. यूपीएस रेफरिंग सर्किटचे बोर्ड सर्किटवरील प्रमुख विभाग ओळखा। स्टेप 3. सर्किट ट्रेस करा आणि सर्किट डायग्रामाचा संदर्भ घेऊन यूपीएस वरील टेस्टिंग पॉइंट ओळखा किंवा शोधा। यूपीएसचे प्रकार: ऑनलाइन यूपीएस। सिरियल नंबर 1, सेक्शनचे नाव, रेक्टिफायर सेक्शन, कार्य: कम्प्युटरच्या यूपीएस मधील रेक्टिफायर युनिट मुख्य पॉवर सप्लाय पासून डायरेक्ट करंट डीसी विजेमध्ये पर्यायी करंट एसी वीज रूपांतरित करण्यासाठी जबाबदार आहे। एकदा रूपांतरित केल्यावर ही डीसी पॉवर यूपीएस मधील बॅटरी चार्ज करण्यासाठी आणि संगणक आणि सर्व्हर सारख्या कनेक्ट केलेल्या उपकरणांना थेट ऊर्जा देण्यासाठी वापरली जाते। 2. स्टेप डाउन चॉपर अनियंत्रित रेक्टिफायर एसी व्होल्टेज डीसी व्होल्टेज मध्ये रूपांतर करतो। फिक्स डीसी स्टेप डाउन चॉपर दिले जाते। पीडब्ल्यूएम कंट्रोल टेक्निक स्विचिंग फ्रिक्वेन्सी स्थिर ठेवते आणि एमओएस एफईटी चालू होईल याची खात्री करण्यासाठी ड्युटी सायकल देखील नियंत्रित करते। स्थिर वर्तमान चार्जिंग पद्धतीमध्ये विद्युत प्रवाह निश्चित मापने सेट केला जातो। चॉपरच्या स्विचिंगद्वारे स्थिर प्रवाह प्राप्त केला जातो। स्टेप डाउन चॉपर इनपुट व्होल्टेज पेक्षा कमी सरासरी आउटपुट व्होल्टेज तयार करते। 3. रिले युनिट बॅटरी व्हेरिएबल डीसीशी रिलेद्वारे जोडली जाते। रिले ओव्हर चार्जिंग आणि अंडर डिस्चार्जिंग कंडिशन्सवर ट्रिप देते। रिले स्थिर स्विच म्हणून काम करतील। इन्व्हर्टरचे स्विचिंग पीआयसी मायक्रोकंट्रोलरद्वारे नियंत्रित केले जाते। 4. इन्व्हर्टर युनिट यूपीएस मधील इन्व्हर्टर युनिट बॅटरीमधून डायरेक्ट करंट डीसी पॉवर ऑल्टरनेटिंग करंट एसी इलेक्ट्रिसिटी मध्ये रूपांतरित करण्यासाठी जबाबदार आहे। इन्व्हर्टर युनिटमध्ये सामान्यतः पॉवर ट्रान्झिस्टर एमओएस एफईटीज, मेटल ऑक्साइड सेमीकंडक्टर फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर किंवा आयजीबीटीज, इन्सुलेटेड गेट बायपोलर ट्रान्झिस्टर असतात आणि वेगवेगळ्या विथच्या प्लस वेव्ह तयार करण्यासाठी ऑन किंवा ऑफ इंटरवल बदलतात। ते नंतर त्यांना साइन वेव्ह मध्ये एकत्र करते। 5. मायक्रोकंट्रोलर बॅटरी चार्जिंग आणि डिस्चार्जिंग, इन्व्हर्टर ऑपरेशन आणि पॉवर आउटपुट नियमन यांसारख्या विविध कॉम्पोनंट्सवर नियंत्रण ठेवून यूपीएस प्रणालीचे मॅनेजमेंट करतो। कनेक्ट केलेल्या उपकरणांना अखंड पॉवर डिलिव्हरी सुनिश्चित करण्यासाठी ते इनपुट पॉवर, बॅटरी स्थिती, आउटपुट लोड आणि इतर पॅरामीटर्सचे सतत निरीक्षण करते। स्टेप 1. एसी मेन सप्लाय यूएसपी ला जोडा आणि प्रत्येक विभागाचे टेस्ट पॉइंट व्होल्टेज मोजा आणि टॅब्युलेशन मध्ये रेकॉर्ड करा। स्टेप 2. मोजमापासाठी CRO तयार करा आणि ऑसिलेटर विभागात आउटपुट वेव्हफॉर्म तपासा। सेक्शनचे नाव: मेन्स ते इन्व्हर्टर चेंज ओव्हर सेक्शन, बॅटरी स्टेटस, इंडिकेटर सेक्शन, टेस्ट पॉइंट 1। सेक्शनचे फंक्शन: एसी मेन इनपुट मल्टीमीटरला योग्य रेंजसह एसी व्होल्टेजवर सेट करा आणि 3 पिन सॉकेटमध्ये मेन इनपुट व्होल्टेज मधील व्होल्टेज मोजा। व्होल्टेज किंवा वेव्हफॉर्म: टेस्ट पॉइंट 2 रेक्टिफाईड डीसी इनपुट मल्टीमीटरला योग्य रेंजसह डीसी व्होल्टेजवर सेट करा आणि ब्रिज रेक्टिफायरच्या आउटपुटवर योग्य पोलॅरिटीसह व्होल्टेज मोजा। टेस्ट पॉइंट 3 बॅटरी व्होल्टेज
मल्टीमीटरला योग्य रेंजसह डीसी व्होल्टेजवर सेट करा आणि योग्य पोलॅरिटीसह बॅटरी टर्मिनल्सवरील व्होल्टेज मोजा. टेस्ट पॉइंट 4. बॅटरी स्टेटस इंडिकेटर विभाग. यूपीएस युनिटच्या फ्रंट पॅनलवर एलईडी इंडिकेटर पहा. सामान्यतः हिरवा एलईडी सूचित करतो की बॅटरी पूर्णपणे चार्ज झाली आहे आणि चांगल्या स्थितीत आहे. पिवळा किंवा एम्बर एलईडी अर्धवट चार्ज झालेली बॅटरी किंवा चेतावणी स्थिती दर्शवू शकतो, जे सूचित करते की बॅटरीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. लाल एलईडी सामान्यतः बॅटरीची कमी स्थिती किंवा दोष दर्शवितो, ज्यासाठी त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे. टेस्ट पॉइंट 5. इनपुट टू रेग्युलेटर आयसी. तुमचे मल्टीमीटर डीसी व्होल्टेज मापनावर सेट करा. यूपीएस सर्किट बोर्डवर आयसी रेग्युलेटरचे इनपुट टर्मिनल ओळखा. योग्य पोलॅरिटीसह मल्टीमीटरच्या लीड्सला आयसी लीडशी जोडा आणि व्होल्टेज मोजा. टेस्ट पॉइंट 6. रेग्युलेटर आयसी आउटपुट. तुमचे मल्टीमीटर डीसी व्होल्टेज मापनावर सेट करा. यूपीएस सर्किट बोर्डवर आयसी रेग्युलेटरचे आउटपुट टर्मिनल ओळखा. योग्य पोलॅरिटीसह मल्टीमीटरच्या लीड्सला आयसी लीडशी जोडा आणि व्होल्टेज मोजा. मल्टीमीटरमधील व्होल्टेज हे कॉन्स्टंटसह इच्छित आउटपुट असल्याची खात्री करा. टेस्ट पॉइंट 7. ऑसिलेटर आउटपुट व्होल्टेज एसी. सीआरओ वापरून वेव्हफॉर्म निरीक्षण करा. यूपीएस मधील ऑसिलेटर सर्किटरी ओळखा. ऑसिलेटर सर्किटच्या आउटपुटमध्ये ऑसिलेटर प्रोब कनेक्ट करा. एसी वेव्हफॉर्म योग्यरित्या प्रदर्शित करण्यासाठी सीआरओवर सेटिंग्ज अडजस्ट करा. टेस्ट पॉइंट 8. अपर बँक ड्राईव्हला एसी प्लस इनपुट ट्रिगर करणे. यूपीएस मध्ये ट्रिगरिंग सर्किट ओळखा. ऑसिलोस्कोप प्रोबला खालचा बँक ड्रायव्हरच्या आउटपुटशी कनेक्ट करा. ट्रिगरिंग प्लस वेव्हफॉर्म योग्यरित्या प्रदर्शित करण्यासाठी ऑसिलोस्कोप वरील सेटिंग्ज अडजस्ट करा. टेस्ट पॉइंट 9. लोअर बँक ड्रायव्हरला एसी पल्स इनपुट ट्रिगर करणे. यूपीएस मध्ये ट्रिगरिंग सर्किट ओळखा. वरचा बँक ड्रायव्हरच्या आउटपुटवर ऑसिलोस्कोप प्रोब कनेक्ट करा. ट्रिगरिंग पल्स वेव्हफॉर्म योग्यरित्या प्रदर्शित करण्यासाठी ऑसिलोस्कोप वरील सेटिंग्ज अडजस्ट करा. टेस्ट पॉइंट 10. अपर बँक स्विचिंग ट्रान्झिस्टर एसी मध्ये पल्स इनपुट ट्रिगर करणे. यूपीएस सर्किटमधील स्विचिंग ट्रान्झिस्टर ओळखा. स्विचिंग ट्रान्झिस्टरचे गेट एमओएस एफईटीएस साठी किंवा बेस बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर साठी टर्मिनल ओळखा. सीआरओच्या प्रोबला वरच्या बँक स्विचिंग ट्रान्झिस्टरच्या गेट किंवा बेस टर्मिनलशी जोडा. ट्रिगरिंग पल्स वेव्हफॉर्म योग्यरित्या कॅप्चर करण्यासाठी आणि प्रदर्शित करण्यासाठी सीआरओवर सेटिंग अडजस्ट करा. टेस्ट पॉइंट 11. लोअर बँक स्विचिंग ट्रान्झिस्टर एसी मध्ये पल्स इनपुट ट्रिगर करणे. लोअर बँक स्विचिंग ट्रान्झिस्टर्सच्या गेट किंवा बेस टर्मिनलशी सीआरओच्या प्रोबला कनेक्ट करा. ट्रिगरिंग पल्स वेव्हफॉर्म योग्यरित्या कॅप्चर करण्यासाठी आणि प्रदर्शित करण्यासाठी सीआरओवर सेटिंग्ज अडजस्ट करा. टेस्ट पॉइंट 12. इन्व्हर्टर सेक्शनमध्ये डीसी इनपुट अपर बँक. इन्व्हर्टरचा वरचा डीसी इनपुट विभाग ओळखा. मल्टीमीटर डीसी व्होल्टेज मोडमध्ये सेट करा. इन्व्हर्टर विभागाच्या डीसी इनपुट टर्मिनलवर मल्टीमीटर प्रोब योग्य पोलॅरिटीसह ठेवा आणि व्होल्टेज मोजा. टेस्ट पॉइंट 13. इन्व्हर्टर सेक्शनमध्ये डीसी इनपुट लोअर बँक. इन्व्हर्टरचा लोअर डीसी इनपुट सेक्शन ओळखा. मल्टीमीटर डीसी व्होल्टेज मोडमध्ये सेट करा. इन्व्हर्टर विभागाच्या डीसी इनपुट टर्मिनलवर मल्टीमीटर प्रोब योग्य पोलॅरिटीसह ठेवा आणि व्होल्टेज मोजा. टेस्ट पॉइंट 14. ट्रान्सफॉर्मर सेकंडरी टॅपिंगवर आउटपुट इन्व्हर्टर व्होल्टेज. यूपीएस युनिटमधील ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी साइड ओळखा. योग्य रेंजसह एसी व्होल्टेज मोजण्यासाठी मल्टीमीटर सेट करा. तुम्हाला इच्छित आउटपुट व्होल्टेज मिळत असल्याची खात्री करण्यासाठी मल्टीमीटर प्रोब सेकंडरी साइडच्या टर्मिनलवर टॅपिंग दरम्यान ठेवा. रिकॅप. या व्हिडिओमध्ये आतापर्यंत आपण याबद्दल चर्चा केली आहे. यूपीएसचे विविध विभाग ओळखणे आणि सर्किट बोर्डवर टेस्ट पॉइंट शोधणे. 2. यूपीएस मधील विविध सर्किट बोर्डांवर व्होल्टेज किंवा वेव्हफॉर्म मोजणे.
हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.